हाय हॅलो नमस्कार. आपल्या चॅनलवरच्या नवीन ब्लॉगमध्ये मी भाग्यश्री तुमचं मनापासून खूप स्वागत करते. आणि मी निघालेली आहे कर्नाटकला जाण्यासाठी. तिथं कशासाठी चाललो, काय कारण आहे ते पण सांगते. तर आम्ही चाललो आहे धोंडे जेवायला. तर हा व्हिडिओ धोंडेच्या महिन्यातला आहे, म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं. ठेवण्यापेक्षा आपल्या जुन्या आठवणी आणि ताज्या होत्या. तर मी थोडीशी फळं घेऊन निघालेली आहे आणि गावाला आहे ते. तर ताट वगैरे वाढलेले आहेत. तर आता आम्ही जेवण करणारे आणि गावातल्या पण काही बायका आलेल्या आहेत. तर ओळख पाळख झाली आमची. मग आता आम्ही मस्त छान असं जेवण करून घेणारे. चला मग जेवण करूया सगळेजण. जेवण वगैरे झालेले होते. आणि आमची ननंदबाई आहेत हैदराबादच्या. तर हे मावशी आहे, म्हणजे आमच्या सासूबाईंची थोरली बहीण, 1 नंबरची. आणि त्यांची मुलगी ओटी भरणार होती, त्यांना पण जायचं होतं हैदराबादला. त्याच्यासाठी ओटी भरायचा कार्यक्रम चालू होता. आणि हे मायलिकी आहेत बरं. आणि छान मस्त अशी आईची ओटी भरून घेत आहेत. आणि त्यांना पण उशीर होतंय आणि त्यांना पण लवकरच निघायचं होतं आणि आम्हाला पण लवकरच निघायचं होतं. आणि छान असा ओटी भरायचा कार्यक्रम चालू होता. आमच्या ननंदबाई, मावस ननंदबाईत आहे. आणि त्यांना 3 मुलं आणि 1 मुलगी आहे. तर आता ते हैदराबादला राहतात, तर त्याच्यामुळे त्यांनी ओटी भरून लवकरच जाणार आहेत. आणि भरपूर सारे इथं पाहुणे आहेत. आणि माझ्या आणखीन 2 मावस सासू आहेत, ते पण तुम्हाला दाखवणार आहे. अक्षदा टाका, अक्षदा डोक्यावर, अक्षदा टाका. आरती करा. आयर ठेवा, आयर ठेवा. हां जसं आहे तसं द्या. मामी सारखं बांधले. हां पुढे सारखा. हां ठेवा ठेवा. आणखीन तिकडं 2 माझ्या सासू बसलेल्या आहेत भिंतीच्या कडेला. आणि 1 जाऊ आहे, मावस जाऊन. आणि 1 परत आणि त्यांची मुलगी 1 आहे, ते दुसऱ्या सासूची तिथं बसलेले. आणि इकडं दोघीजणी मायलिकीचं चालू आहे ओटी भरायचा कार्यक्रम, आईची ओटी. आणि ह्या पण संगीताताईला का आता ओटी भरून लगेच हैदराबादला जायचं आहे, त्याच्यासाठी त्यांनी पण पटपट सारं ओटीचं सामान वगैरे छान अशी ओटी भरून घेत आहेत. आणि मला पण जायचं आहे आता पटकन आवरून, म्हणजे उद्याच्याला कसं शांतीचा कार्यक्रम आहे विजयदादाचा, त्याच्यासाठी ते किराणा वगैरे घ्यायचे. तर परत मला पण धोंड्याचा कार्यक्रम करायचे आणि ह्यांना सगळ्यांना मला पण धोंडे जेवायला बोलवायचे. तर मी ते पण करून घेणार आहे. आणि जाता जाता किराणा वगैरे सगळं आपल्याला कसं साड्या तेन घ्यावं लागतात, त्याच्यासाठी मी काही साड्या आणि किराणा वगैरे सगळं काही घेऊन जाणार आहे जाताना. आणि आता ह्यांचं कार्यक्रम झाल्यानंतर कसं ह्यांना पण हैदराबादला जायचे, त्याच्यासाठी ह्यांनी पण पटकन आवरून घेत आहेत. आणि आता छान मस्त असा ओटी भरायचा कार्यक्रम चालू आहे. आणि इकडं छान अशा फोटो काढून घेत आहेत मायलिकी. आणि त्यांना पण खूप सारा असा आनंद होत आहे, म्हणजे आईची ओटी ही खूप छान अशी अधिक महिन्यातली आलेली आहे. आणि त्याच्यानंतर मग हां
इथं आहे. ह्या ताईचा हे मोठा भाऊ आहे, म्हणजे थोरला भाऊ आहे. आणि एक भाऊ हैदराबादला राहते आणि 2 भाऊ इथंच राहतात. तर हे एक भाऊ आहे म्हणजे मोठा 1 नंबरचा. परत हे बारक्या भावाची बायको आहे ह्यांच्या. बुरका आई बुरका पाया पडा. वा काकी खाली आई. बस झालं. हात काढ मम्मी. हात धरा. आई हास थोडं. इकडून थांब काय ना आखा पैसे थांब. नाही तिची लहानची काढतो. आता मायला घेऊन तिघी बहिणी मावशी थांबा. थांबला एवढं जवळ. हे माझ्या सासूबाईंच्या 3 बहिणी आणि 1 माय आणि 2 बहिणीच्या मुली आहेत. तरी मस्त असं छान जेवण झाले, मस्त कार्यक्रम झाला आणि आता आम्ही घराकडे जाण्यासाठी निघालो आहे. तर पुरीवाला कसं जेवण तेन करून झोप यायला लागली आहे. आणि आता आपल्याला कसं जाते वेळेस थोडा किराणा वगैरे घ्यायचा आहे. आणि उद्याच्याला कसं शांती आहे, विजयदादाचा कार्यक्रम आहे शांतीचा. आणि इथं बाजारगाव आहे, तर बाजारगावला असं किराणा वगैरे घेणार आहे आम्ही. आणि काही साड्या, काही परत विजयदादाला कसं घरी कपडे घेऊन लागते. आणि मग त्याला कपड्यासाठी आईने पैसे दिलेले होते, त्याच पैशाचे कपडे घेतले मी. इकडं पॅन्ट आहे आणि दीदीच्या हातामध्ये शर्ट आहे. हे कलरचं शर्ट आणि हे पॅन्ट घेतलेली आहे आणि साड्या पण घेतलेल्या आहेत. का किराणा घेतलेला आहे बघा. आणि छान छान कपडे पण घेतलेले आहेत. आणि सगळं तुम्हाला दाखवणारच आहे मी पुढं. तर हे डाळी वगैरे सगळे ते कार्यक्रम शांतीच्या कार्यक्रमासाठी लागणार आहे आता. आणि जे लागायचं होतं नारळ वगैरे सगळं मी घेऊन आलेलं आहे ध्यानानं. सगळं तूप वगैरे काय जेवढं लागणार होतं ना तेवढं सगळं घेऊन आलेलं आहे. आणि मसाले वगैरे सगळे घेतलेले. तर आम्ही आत्ताच वल्हांडीहून आलो आणि बाजार काय आणलो बघा. तर हे विजयदादाला आणलं हे ड्रेस बघा असा सुंदर. हे पॅन्ट आहे आणि हे शर्ट आहे. आणि हे साड्या आणले मी अशा 5 साड्या घेऊन आली 5. हे एक आहे, हे सेम कलर 2 आहेत आणि हे वेगळे कलर आहेत. हे हिरवा कलर आहे, परत हे मोरपंखी कलर आहे आणि हे चॉकलेटी कलर आहे आणि हे राणी कलर आहे. अशा 5 साड्या घेऊन आल्या. आणि हे दीदीसाठी पॅन्ट तिला लय आवडली. ते पॅन्ट त्याच्यासाठी किती ते काय माहिती नाही, पण तिला खूप आवडली त्याच्यामुळे का घेऊन आले. छान आहे का नाही नक्की कमेंट करून सांगा. परत आणि 2 लेगिन्स पण घेऊन आले मी. हे बघा, एक राणी कलरचे आणि एक पांढरा कलर आहे. आणि किराणा पण भरपूर आणलेला आहे. आणि परत उद्याच्याला कसं घरी कार्यक्रम आहे होमचा, होम हाय ठेवलेलं विजयदादासाठी. आणि त्याच्यासाठी ड्रेस आणलेला आहे. आणि हे साड्या कुणी सोयरे धायरे पाहुणे वगैरे येतात ना त्यांच्यासाठी आणलेले आहेत. कुणाचं आवडलं तर आता इतकंच आजच्यासाठी तर इतकंच आहे. आता सगळेजण जेवण वगैरे करायला लागल्यात आणि काही जण झोपल्यात पण. तर आता मी ठेवणार आहे. आणि चला मग आता
पुढल्या ब्लॉग मध्ये असंच भेटूया. तोपर्यंत सगळ्यांना बाय.